गंभीर मुद्दा आहे ज्याच्यासाठी आपण सगळे इथे जमलेले आहे। ह्या मुद्द्यावर बोलणे म्हणजे आपल्या मुलांची काळजी आपण घेतली पाहिजे, त्यांची सुरक्षा फार मोठा मुद्दा आहे। तसेच आपल्या शाळांची सुरक्षा, भरपूर मुद्दे याच्यात सांगण्यात आलेले आहे, जवळपास सगळे मुद्दे कव्हर पण झालेले आहे। आणि आज आपले ह्या कार्यक्रमामध्ये महानगरपालिकाचे आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी आपले सोबत आहे, आमचे सर्व सहकारी आहे, जॉईंट सीपी आणि सगळे ॲडिशनल सीपीज, तसेच सौम्या शर्मा आपले जिल्हा परिषद सीओ, ह्या सगळ्यांनी तुम्हाला सांगितलेलं जे जे काम सध्या चालू आहे त्यांच्या वतीने, तसेच त्यांची काय काय अपेक्षा आहे आपल्याकडून, आणि आपण पण आपले जे काही प्रश्न होते, तुमच्या मनात काही दुविधा होती, काही डिपार्टमेंट्स बद्दल जे सांगायचं होतं ते तुम्ही मोकळे मनाने सर्वांनी सांगितलेलं आहे, ते मी ॲप्रिशिएट करतो। भरपूर वेळेस आपल्याला असं वाटतं की यांनी केलं पाहिजे, हे करत नाही, त्यांनी केलं पाहिजे, ते करत नाही, परंतु आपण काय काय करतो ह्या मुद्द्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे। I appreciate and I understand also many a times we might have failed, और फेलियर के बाद में जिसने नहीं सीखा मुझे लगता है वो बार बार गलती करता है। तो जो आपने इश्यूज यहाँ पे आज उठाए हैं, उन इश्यूज को अगर हम देखें तो मोस्टली सभी पे काम हम लोग कर रहे हैं या किया गया है। जैसे वो गंभीर विषय में दोबारा से इसको टच करना चाहता हूँ, जो उस बच्ची के बारे में बताया गया, उस बच्ची की मुझे नहीं लगता कि कहीं पे गलती थी, मगर उससे पूछा जा रहा है कि ऐसा कब से चल रहा है, ऐसा क्यों हो रहा है। शेवटी आम्हाला त्या मुलीला आपल्या ऑफिसला बोलावा लागला आणि ते काउन्सिलर्सला पण बोलावा लागला आणि त्याच्याशी सांगावा लागला, दिस इज नॉट युअर फॉल्ट, ही लहान पोरगी आहे, त्याची काय फॉल्ट त्याच्यात असणार। मग ते आम्ही त्याला विचारलं, त्याला सांगितलं आणि त्याचे आईवडिलांना पण बोलवलं होतं। वो इसलिए हमने बुलाया कि उसके पेरेंट्स को भी ना लगे, क्योंकि वो बार बार 10 प्रश्न उससे पूछते, उस बच्ची को भी नहीं लगना चाहिए कि ये कहीं ना कहीं उसकी गलती है, ये उसकी गलती नहीं थी। और इसके अलावा इस तरह कई बारी चीजें हमारे सामने आती हैं जिनके हमें उत्तर कई बारी नहीं मिळते आणि त्यावेळेस आपल्याला काउन्सिलर्सची गरज पडतात। या शहरामध्ये आपल्याकडे एक भरोसा सेल आहे, भरोसा सेलचे जे काउन्सिलर्स आहे आणि आमचे अधिकारी आहे ते नेहमी शाळेत जातात, सिनियर सिटीजन्सला भेट देतात आणि त्यांना विचारतात काही त्यांना सांगायचे आहेत का, त्यांना काय अडचण आहेत का, हे सगळे मुद्दे चालू आहे सध्या शहरामध्ये। आणि आता आपण जसा महापालिका आयुक्तांनी सांगितलं, आम्ही दोन्ही सोबत आता ह्या मुद्द्यावर अजून चांगली रीतीने काम करणार आहे आणि हे जे आहे जर मिळून आपण काम केलं अजून त्याचे चांगला रिझल्ट मिळेल, मला याच्याबद्दल अजून कुठलीही शंका नाही आहे। तर हे इतर इश्यूज पण इथे सांगण्यात आले, जसे ट्रॅफिक बद्दल आहे, शाळाचे शेजारी जे गुटखा किंवा सिगरेट वगैरे विकतात ते त्याच्याबद्दल आम्ही गंभीर आहेत आणि त्या विषयावर आमचं काम चालू आहे आणि आम्ही एक एक विषयावर काम करतो आहे। सध्या स्लम्समध्ये जाऊन तिथे लोकांना भेटतो आहे, आम्ही स्वतः आता परवा गेलो होतो, ते तिथे जिथे ड्रग्सच्या किंवा MDच्या किंवा तंबाखू वगैरे बद्दल भरपूर लोकांना सांगायचे होते, ते आम्ही ऐकला। लोकांमध्ये भीती पण असतात, मी जर सांगितलं तर मला काय होईल। त्या दिवशी भरपूर लोक समोर आले, त्यांनी सांगितलं की साहेब असंच हे चालू आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काम करा, आम्ही तुमच्या सोबत आहे। ही जे भावना आहे हे आम्हाला समोर आणायची आहे। दिस इज अ जॉईंट एफर्ट आणि यालाच आपण कम्युनिटी पोलिसिंग म्हणतात। तुम्ही जर कोणतेही टीचरला प्रिन्सिपलला जर कुठली अशी अडचण वाटली आणि त्यांना असे कॉन्फिडन्स राहायला पाहिजे त्याच्याकडे, जर मी पोलिसांना सांगितलं किंवा इतर डिपार्टमेंटला सांगितलं तर तो डिपार्टमेंट आमची सहायता करण्यासाठी येणार, ह्याच्यासाठी आज आपण इथे भेटतोय। आणि हा जे कॉन्फिडन्स लेवल आहे आपल्याला अजून पुढे घेऊन जायचे आहे। RSP बद्दल पण सांगण्यात आलं, असं झालं एक दिवशी माझे PI आहे ते RSPचे, ते जवळ ते म्हणाले की साहेब आम्ही सर्टिफिकेट्स वितरण करणार आहे।
मग मी त्यांना विचारलं कशासाठी, म्हणाले की आम्ही मागच्या वर्षी जे RSPचे स्टुडंट्सला ट्रेनिंग दिलेली आहे त्यांना ते सर्टिफिकेट द्यायचे आहे. मग म्हटलं की म्हणजे सर्टिफिकेट, मग त्यांनी केला काय 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 तुम्ही शिकवला, आणि मग ते जास्त काही सांगू नाही शकले. मग मी त्यांना म्हणाला की आपण त्याला एक प्रोग्राम करू ना, त्यांना प्रश्न पण विचारू मुलांना की तुम्ही काय काय शिकलेलं आहे. हे सांगण्याचा हेतू असा आहे की आपण त्याच्यात आता इंटरेस्ट घेतो आहे, आणि तो जो RSP डिपार्टमेंट आहे, मी आपले CP ऑफिसमध्ये त्याच्या आता हे सुरू केलेलं आहे. हे याच्यासाठी केलेलं आहे की त्यांच्या जे काम आहे ट्रेनिंग देण्याच्या, त्यांनी ट्रेनिंग दिली पाहिजे, आणि ती ट्रेनिंग न देता इतर काय काम करताय तर मला वाटतंय ते चुकीचं आहे. आपण बघताय TV मध्ये सध्या वेगवेगळे विषयावर चालू आहे, आणि अंडर एज ड्रायव्हिंग, अल्पवयीन मुले जे ड्रायव्हिंग करतात, तो फार मोठा विषय पुण्यामध्ये तुम्ही पाहिलेला आहे. मग त्याच्याबद्दलही काम करणे गरजेचे आहे की तो कसे तो गाडी तो चालवतोय, कसे तो दारू पितोय, हे सगळे व्हिडिओज आपले समोर आलेले आहे. मग हे कोणाची चूक आहे? मला वाटतं ॲज अ सोसायटी आय थिंक विल हॅव टू टेक दिस इनिशिएटिव्ह आणि विल हॅव टू टॉक ऑन दीज इश्यूज ओपनली. आज अडचण काय झालेली आहे की जे परिवारचे मेंबर्स आहे ते मुलाला विचारत नाही, विचारलं तो काहीतरी ते सांगेल, बोलेल किंवा काहीतरी करेल. आता शाळेला गेला तर शाळेला पण ते आपले जे टीचर्स आहेत